morning, student. So once again, myself Nitin Idnikar. Now we are continue Kirchhoff's second law here. So Kirchhoff's second law, it is also called as a voltage law. So what is the statement of this? The algebraic sum of potential difference, potential difference, and electromotive force in a closed loop is zero. So once again I am going to revise this one. The algebraic sum of potential difference. Potential difference is what? It is the product of current and resistance I into R, and EMF, whatever the EMF in that electrical network, that is summation of both is equal to 0. So if we want to write mathematically, that is summation of IR plus summation of E is equal to 0. Okay, summation of IR plus summation of E is equal to 0. This voltage law, it is analogous to law of conservation of energy. As we know, law of conservation of energy, it is nothing but what? It is neither energy created nor destroyed, but it is converted into one form to another form. That is law of conservation of energy. Here also same factor applicable. Now here also again sign convention to understand which potential is taken as a positive or negative, and which is taken as a EMF positive and negative. So we have to define here sign convention. So first one, while tracing the loop through the resistor with traveling along the direction of the conventional current, the potential difference across the resistance is considered as a negative. If our direction, if we are loop traces in one direction and conventional current is also in same direction, जर दोन्ही सेम डायरेक्शन न असेल तर त्या ठिकाणी आपण तो निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा. अँड इफ सेकंड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, इफ द लूप इज अगेन्स्ट द कन्व्हेन्शनल डायरेक्शन, अपोजिट टू द कन्व्हेन्शनल डायरेक्शन जर असेल तर त्या ठिकाणी आपण तो पॉझिटिव्ह घेणार आहे. आता हे कसं आपण समजून घेणारच आहे. पहिल्यांदा रूल्स आपण बघूया. त्याच्यानंतर सेकंड आहे द ईएमएफ इज टेकन एज अ पॉझिटिव्ह. ईएमएफ जो आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे त्या ठिकाणी व्हेन वी आर मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एंड. कारण एखाद्या टर्मिनल मध्ये ज्यावेळी आपण ईएमएफ किंवा सेल जोडला असेल त्यावेळी आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे किंवा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असतो. मग पॉझिटिव्ह कधी घ्यायचा तर त्या ठिकाणी निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे जर जात असेल तर तो ईएमएफ पॉझिटिव्ह घ्यायचा. अदरवाईज त्या ठिकाणी निगेटिव्ह कधी घेणार, ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असेल त्यावेळी तो काय करणार आहे आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह ईएमएफ लिहायचा आहे मॅथमॅटिकली. ठीक आहे. सो ते आपण अंडरस्टँड करणार आहे. कंटिन्यू करूया आपण. सो नाउ वी आर अप्लाइंग हियर दॅट साइन कन्व्हेन्शन फॉर वन सर्किट डायग्राम दॅट इज अ बेटर टू अंडरस्टँड. साइन कन्व्हेन्शन जे आपण बघितलं थेरॉटिकली ते आपण एका सर्किटला अप्लाय करूया म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो इथे मी एक सर्किट डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि सर्किट डायग्राम मध्ये दोन बॅटरीज घेतलेल्या आहेत ज्याचा ईएमएफ E1 आहे, सेकंडचा ईएमएफ E2 आहे. ठीक आहे. आता हा जो ईएमएफ E2 आहे याच्या अक्रॉस 5 रेजिस्टर जोडलेले आहेत. किती जोडलेले आहेत? 5 रेजिस्टर्स. ओके. सो R1, R2, R3, R4 हे 4 रेजिस्टर्स आहेत आणि एक सेंटरला R5 रेजिस्टर जोडलेला आहे. R1 मधून जाणारा करंट हा I1 आहे. R2 मधून जाणारा करंट हा I2 आहे. ठीक आहे. दोन्ही एकत्र आल्यानंतर B या जंक्शन पॉइंटला येतील आणि तो जंक्शन पॉइंट मधून तो फ्लो कुठे होणार आहे? R5 या रेजिस्टर मधून होणार आहे. मग ज्यावेळी रेजिस्टर मधून फ्लो होईल त्यावेळी तो पोटेन्शियल डिफरन्स मध्ये कन्वर्ट होईल, कारण I इंटू R म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे आपल्याला जो सेकंड लॉ मध्ये सांगितलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते आपण इथं बघूया. आता आपण एक लूप घेऊया म्हणजे तुम्हाला ती आयडिया येईल. कोणतं लूप घेऊया? पहिल्यांदा आपण हे लूप घेऊया A B F G A. सो इथे लिहिलेलं आहे फॉर लूप A B F G A. हा जो लूप मी दाखवला A B F G A म्हणजे आपण जायचं कसं आहे A कडून B कडे, B पासून F कडे, F कडून G कडे, G कडून A कडे पुन्हा. ठीक आहे. सो हा झाला लूप ट्रेसिंगची डायरेक्शन. आता तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. तिथं मी एरो सुद्धा दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया आपण A आणि B ह्या दोन टर्मिनल पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय आहे. कन्व्हेन्शनल करंटचे डायरेक्शन सेम दाखवलेले आहे. आपली दिशा आणि करंटची दिशा ही सेम आहे. दॅट्स वाय आपल्याला काय मिळेल? I1 इंटू R1 जो आहे तो निगेटिव्ह मिळेल, कारण तसं साइन कन्व्हेन्शन म्हटलेलं आहे. सो इथं मायनस I1 R1 लिहिला मी. ठीक आहे. आपण हा पोटेन्शियल डिफरन्स पार करून आपण इथं आलो. B या ठिकाणी आपल्याला जायचं सांगितलं F कडे. सो F कडे जात असताना इथं I3 करंट आहे. सो आपली दिशा, करंटची दिशा ही सेम असल्यामुळे तो सुद्धा निगेटिव्ह घ्यावा लागेल. सो दॅट इज मायनस I3 इंटू R5. सो इथे लिहिलंय मायनस I3 इंटू R5.
सेकंड आपण इथं आलो एफ ला. एफ कडून आपल्याला जायला सांगितलेलं आहे जी कडे. सो जी कडे जात असताना I1 करंट फ्लोज थ्रू R3 रेजिस्टर. सो इथं आपल्याला पोटेन्शियल मिळेल I1 इंटू R3. आता दोन्ही सेम डायरेक्शन असल्यामुळे तो सुद्धा निगेटिव्ह होईल, त्यामुळे I1 I3 निगेटिव्ह आला. आपण इथं आलो. आता इथून जात असताना कोणताही रेजिस्टर नाही आहे आणि त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स येणार नाही, पण एक CL जोडलेला आहे ज्याचा EMF E1 आहे. सो E1 घेतला आणि E1 च्या निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह कडे जात आहे. सो निगेटिव्ह कडून आपण पॉझिटिव्ह कडे जात असेल तर EMF हा पॉझिटिव्ह घ्यावा लागेल असं साइन कन्व्हेन्शन मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे साइन कन्व्हेन्शन मला E1 पॉझिटिव्ह मिळाला. आता मी थोड्याशा टर्म रिअरेंज करतो, म्हणजे E1 वन साइडला नेतो आणि उरलेल्या सर्व टर्म्स आपण राईट साइडला घेऊया इक्वेशनच्या. सो सर्व निगेटिव्ह असल्यामुळे या साइडला पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे E1 इज इक्वल टू I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 R3 आपल्याला असं इक्वेशन मिळेल. ठीक आहे. अजून अंडरस्टँड करण्यासाठी आपण दुसरं लूप घेऊया. दुसरं कोणतं लूप सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला BFDCB. आता बी कुठे आहे बघा, बी इथून इकडे F B C आणि B कडे अप्लाय करूया आपण साइन कन्व्हेन्शन, पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF. आता बी कडून F कडे जात असताना I3 R5 हा त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स आहे. सो कन्व्हेन्शनल डायरेक्शन आणि आपण सेम असल्यामुळे तो निगेटिव्ह येणार, त्यामुळे इथे लिहिला मी -I3 R5 मिळाला. आता F या ठिकाणी आलो, आपण D कडे जायला सांगितलेलं आहे. आता D कडे जात असताना त्या ठिकाणी आवर डायरेक्शन अँड करंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे निगेटिव्ह, त्यामुळे इथे लिहिला I2 R4 निगेटिव्ह लिहिला. इथं आलो, डी आणि सी च्या अक्रॉस कोणताही रेजिस्टर नाही आणि त्यामुळे इथं फक्त EMF किंवा सेल जोडलेला आहे जो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असल्यामुळे तो E2 हा आपण पॉझिटिव्ह घ्यावा लागेल ॲज पर द साइन कन्व्हेन्शन. सो इथं आपल्याला प्लस E2 मिळाला. आपण सी या ठिकाणी आलो. सी कडून आपल्याला जायला सांगितलेलं बी या ठिकाणी. सो बी या ठिकाणी गेल्यानंतर I2 करंट अँड आवर डायरेक्शन इज सेम अँड दॅट इज निगेटिव्ह, आणि त्यामुळे इथं I2 R2 आपल्याला काय करावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल, विच इज इक्वल टू 0. मी टर्म रिअरेंज करतो. E2 वन साइडला ठेवूया आणि राहिलेला सर्व पोटेन्शियल आहे तो एका साइडला घेऊया, जो सर्व निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह होईल. सो E2 इज इक्वल टू I3 R5 प्लस I2 R4 प्लस I2 R2. हे जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ते आपल्याला मिळेल. सो आय होप तुम्हाला त्या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन हे मिळालं असेल, समजलं असेल. सो साइन कन्व्हेन्शन बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जातं. व्हिडिओ रिपीट करून बघा, सो तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया येईल. सो आपण काय करूया, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया जेणेकरून तुम्हाला त्याची चांगली आयडिया येईल. ओके.